आज आपण काकडीचं थालीपीठ बनवणार आहे। त्यासाठी ही काकडी खिसून घेऊया। काकडी खिसून घेतल्यानंतर त्यात हे आलं, लसूण, धने, जिरे, कोथिंबीर आणि मिरचीची बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला। आणि हे 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे, हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि हे बेसनचं पीठ, हे तिन्ही पीठ मिक्स करायचे। आता आपण काकडी खिसून घेऊया। काकडी अशी खिसून घेतलेली आहे आणि त्याचे जे पाणी आहे यामध्येच आपण आता पीठ मळून घेणार आहे। हे पाणी नाही काढून टाकायचं। यामध्ये आता हे सगळे पीठ मिक्स करून घ्यायचे आहेत। बेसनचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ मिक्स केल्यानंतर त्यात थोडासा हिंग, हळद अर्धा चमचा आणि हे मिक्सरला बारीक केलेलं आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि धने आणि जिरे पण त्यामध्ये टाकल्यात आणि कोथिंबीर, हे सगळं आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्सरला बारीक केलेलं सगळं टाकलं आणि त्यामध्ये आता आपण मीठ टाकून हे सगळं मळून घ्यायचं आहे पीठ। आणि पीठ मळून घेऊन मग 5-10 मिनिटं ठेवायचं आहे असंच आणि मग आपण त्याचे थालीपीठ बनवायचे आहेत। आता यामध्ये आपण पाणी घालायची काही गरज नाही, जर लागलं तरच तुम्ही पाणी टाकू शकता किंवा दही। हे पीठ असं मळून 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि मग आपण 10 मिनिटांनी करायला घेऊया थालीपीठ। आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया। बरोबर 10 ते 15 मिनिट आपण पीठ ठेवलेलं होतं। पहिल्यांदा हे छोटं तेलासाठी हे कापडावर असं जर पाणी मारून तुम्ही व्यवस्थित घेतलं आणि पीठ थोडंसं मऊ भिजवलं की थालीपीठ लगेच व्यवस्थित असा पसरत जातं आणि पाण्याचा हात देऊन बुडवत हे थालीपीठ असं पसरवायचं। आणि काकडीचे थालीपीठ खमंग पण लागते खाताना। माझा आवाज थोडा आता बारीक येईल कारण मी आज माईक लावलेलं नाही आहे। तुम्ही भाजणीचं पीठ मध्ये जरी केलं तरी पण चालते किंवा जर भाजणीचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसनचं पीठ किंवा फक्त नाचणीच्या पिठाचे पण काकडीचे थालीपीठ, माझा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील नाचणीचे थालीपीठ मी बनवलेले होते। तवा तापलेला आहे। आता आपण हे थालीपीठ त्यावर टाकूया। असं पाणी शिंपडल्यानंतर कापड व्यवस्थित निघतं आणि चारी बाजूने तेल सोडायचं। परत आपण दुसरा थालीपीठ बनवूया। तुम्हाला एक थालीपीठ पूर्ण तयार झालं की दाखवते व्यवस्थित। जरासं पीठ मऊ भिजवलं की लगेच हे असं स्प्रेड होते व्यवस्थित आणि पटकन आपलं थालीपीठ तयार होतं। असे गोल गोल मध्ये फोल्ड करायचे म्हणजे त्यात तेल सोडायला बरं पडते। पलटून बघूया। चारी बाजूने तेल सोडायचं आणि 5 मिनिटं खाली भाजून द्यायचं व्यवस्थित। तुम्हाला दाखवते।
आणि हे पीठ असं मऊ एकदम भिजवायचं आहे. छान खरपूस घालून भाजलेला आहे. जर दिसत असेल अशा पद्धतीने काकडीचे थालीपीठ खूप छान आणि खूप खमंग होत असतात आणि तुम्ही करून पहा. आणि रेसिपी जर आजची आवडली असेल तर काकडी थालीपीठची नक्की लाईक करा. धन्यवाद. ह्या ड्रेसची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर तुम्ही घरी गाऊन घालण्यापेक्षा हे अशा पद्धतीचे ड्रेस जर वापरले तर खूप छान आणि आपल्याला कम्फर्टेबल पण वाटतं घरी घातल्यानंतर. आणि ज्या प्राईजमध्ये आपण गाऊन घेणार त्याच प्राईजमध्ये हे ड्रेस येतील. फॅन्सी पण वाटतात आणि घरी घातल्यानंतर कम्फर्टेबल आपल्याला आणि हात पण तुम्हाला जसे पाहिजे तसे. जर तुम्हाला छोटे हवे असतील तर छोटे आणि मोठे हवे असतील तर मोठे पण मिळतील आणि मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. धन्यवाद.